नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओत आपण स्टाफ सिलेक्शन कमिशनकडनं जी SSC ज्युनियर इंजिनियर पदांची मेगा भरती निघालेली आहे त्याच्याविषयी आपण माहिती घेतोय। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, स्क्रीनवरती याबद्दलची ऑफिशियल PDF तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। यामध्ये जर आपण पाहिलं तर तुमचे अर्ज या ठिकाणी चालू झालेले आहेत आणि अर्ज करण्याची तुमची लास्टची डेट असणार आहे 18 एप्रिल 2024 पर्यंत। ओके, जर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी अप्लाय करताय तर तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाचे पॉईंट जे काय आहे ते लक्षात ठेवणं आवश्यक आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला महत्त्वाचा पॉईंट जो आहे की तुमची जी पहिला जो पेपर आहे CBT 1 जे आहे ते होणार आहे 4 जून 2024 पासून 6 जून 2024 पर्यंत। जो तुमचा सेकंड CBTचा पेपर आहे तो तुम्हाला नंतर कळवला जाईल, परंतु पहिला पेपर तुम्हाला जून महिन्यामध्ये द्यायचा एवढं लक्षात ठेवायचं आहे। आणि बाकीचे पॉईंट्स आता आपण या ठिकाणी ह्या नोटिफिकेशनमधले पाहूया। ओके, तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की जे आपलं मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहेत, सिव्हिल इंजिनियर आहेत, इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत, ते विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकता, डिग्री डिप्लोमावाले। तर या ठिकाणी जे आपलं पाटबंधारे खातं असेल, जलसंपदा विभाग असेल, त्याचबरोबर गव्हर्नमेंटचे जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटचे मोठे रिसर्च सेंटर आहेत, स्टेशन आहेत, पॉवर स्टेशन आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी भरती पाहायला मिळाली। तर या ठिकाणी बाकीचे ज्या ठिकाणी ऑर्गनायझेशन आहे त्यांची नावं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात। तर तुम्ही पाहू शकता एकदम खतरनाक भरती असते बेसिकली। याच्यामध्ये जॉब तुम्हाला लागणं एक भाग्याचं काम आहे। तर आता आपण व्हॅकन्सी पाहूया। तर मित्रांनो, व्हॅकन्सी टेबल तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। ओके, तर यामध्ये प्रथमतः आपण पाहूया की पहिली जी जागा आहे ती असणार आहे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन। आता BRO बेसिकली याला आपण म्हणतो। तर BROमध्ये पण जागा आहे, त्या ठिकाणी ज्युनियर इंजिनिअरिंग सिव्हिलसाठी जागा आहेत, त्यानंतर इलेक्ट्रिकल मेकॅनिकलसाठी पण या ठिकाणी जागा असणार आहेत। ओके, तर मित्रांनो आता बाकीचे पाहूया या ठिकाणी। त्यानंतर असणार आहे एक मिनिट, त्यानंतर आपण पाहूया की सेंट्रल वॉटर कमिशन जे आहे त्यामध्ये पण जागा आहेत। त्याचबरोबर खाली आल्यानंतर आपण पाहिलं तर सेंट्रल पब्लिक वर्क डिपार्टमेंट त्यामध्ये पण जागा आहेत। तर टोटल जागा आपण पाहूया बेसिकली खूप सारे गव्हर्नमेंटचे ऑफिस आहेत। सेंट्रल वॉटर पॉवर स्टेशन आहे, त्यानंतर मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिस आहे, त्यानंतर ओके खूप सारे मित्रांनो जलशक्ती मिशन जे आहे गव्हर्नमेंटचे त्याच्या अंतर्गत पण या ठिकाणी जागा आहेत। मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिस तर आहेच या ठिकाणी, त्याचबरोबर नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन त्यामध्ये पण या ठिकाणी जागा असणार आहेत। तर आता या ठिकाणी जागा किती आहेत, कोण कोण अप्लाय करू शकतं ते तर पाहायचंच आपल्याला। ओके, तर खाली येऊया, खाली महत्त्वाचे पॉईंट्स पाहूया। या ठिकाणी ज्युनियर इंजिनिअरची जी पोस्ट आहे सिव्हिलसाठी त्यासाठी डिप्लोमावाले अप्लाय करू शकतात, डिग्रीवाले पण अप्लाय करू शकतात। आता इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल, आता मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलसाठी जागा थोड्याशा कमी असतात, तरी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। 100 रुपये फी या ठिकाणी आहे, जास्त फी नाही आहे। जर वुमन कॅन्डिडेट असाल तर फी तुम्हाला या ठिकाणी कमी लागेल। जर आपण खाली येऊया बाकीच्या एज लिमिट जर पाहिलं, एज लिमिटचा पॉईंट्स हा खूप महत्त्वाचा आहे। या ठिकाणी अप्पर एज लिमिट तुमचं मित्रांनो 30 वर्ष असणं आवश्यक आहे। ओके, काही पोस्टसाठी 30 वर्ष आहे, काही पोस्टसाठी 32 वर्ष आहेत। तर तुम्ही SC ST असाल तर 5 वर्षाची सूट आहे, OBC असाल तर तुम्हाला या ठिकाणी 3 वर्षाची सूट पाहायला मिळेल। त्यानंतर खाली येऊया, बाकीचे पॉईंट्स पाहूया। खाली आल्यानंतर महत्त्वाचे पॉईंट्समध्ये जर आपण पाहिलं तर रिलॅक्सेशनचंच आहे, एज रिलॅक्सेशन वगैरे। सिलेक्शन प्रोसेस तुम्हाला माहिती आहे, CBT 1 CBT 2 द्यायचे आणि सिलेक्शन घ्यायचं आहे। ओके, तर खाली येऊया, अजून काय महत्त्वाचे पॉईंट्स आहे का पाहूया। फोटो वगैरे तुम्हाला ते SSCचं जे तुमचं जुनं अकाउंट आहे सिम्पली ते अकाउंट ओपन करायचं आणि त्याच्यामध्ये फॉर्म भरायचे आहेत। बाकीची माहिती पाहू शकता, PDF खूप मोठी दिली आहे बेसिकली, एवढी काय वाचायची गरज नाही आहे। आता या ठिकाणी सिलेबस पण मेन्शन तुमचा आहे, इंडायरेक्टिव्ह सिलेबस या ठिकाणी आहे। पेपर 1मध्ये तुम्हाला जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग असेल, त्यानंतर जनरल अवेअरनेस असेल। ओके, आता जनरल इंजिनिअरिंग सिव्हिलमध्ये जर जो काही सिलेबस आहे सिव्हिल इलेक्ट्रिकल मेकॅनिकलचा तो पण या ठिकाणी मेन्शन आहे। सिव्हिलचा सिलेबस तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, इलेक्ट्रिकलचा पण पाहू शकता। ओके, त्यानंतर मेकॅनिकलचा सिलेबस पण या ठिकाणी दिलेला आहे। पेपर 2मध्ये जर आपण पाहिलं तर सिव्हिलचा सिलेबस आहे, पेपर 2चा वेगळा थोडा जास्त सिलेबस आहे पेपर 2मध्ये। ओके, त्यानंतर मेकॅनिकल इलेक्ट्रिकल संपूर्ण सिलेबस वगैरे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल, दुसरं काही रेफर करायची गरज नाही आहे तुम्हाला सेपरेट काही, याच्यामध्ये संपूर्ण डिटेल्स पाहायला मिळतील। ओके, आता तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट असतील तर नक्कीच तुम्ही SSCच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुमची माहिती या ठिकाणी पाहू शकता। SSCच्या ऑफिशियल वेबसाईटवरती एकदा तुम्ही गेला तर आता ही नवीन वेबसाईट जर आलेली आहे तर याच्यामध्ये पण तुम्ही अप्लाय करू शकता। डायरेक्टली लॉग इन अँड रजिस्टर म्हणायचं आहे, तुमचं रजिस्ट्रेशन ID आणि नंबर जो काय तो टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे, नंतर तुमचा फॉर्म भरायचा आहे स्टेप बाय स्टेप। काय डाऊट असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। चॅनल तुम्ही असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।